नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा इथे कार्याचा अनुभव घेत असतो, त्यांचा जाणून घेत असतो या मुलाखतीच्या माध्यमातून। तर आजचा आपल्या अतिथी आहेत डॉक्टर प्रिया आहेरे। डॉक्टर प्रिया, मनपूर्वक स्वागत तुमचं जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमामध्ये। देवीची जशी अनेकविध रूपं आहेत तशी आपल्या स्त्रियांचीही अनेकविध रूपं आहेत आणि आपण स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहोत। तर डॉक्टर या सदराखाली तुमची मुलाखत घ्यायची ठरवलं होतं। तर डॉक्टर प्रिया यांची थोडक्यात ओळख करून देते। 15 वर्ष त्या जे हॉस्पिटलला कार्यरत आहेत आणि ही त्यांची मोठी ओळख आहे, कारण जे हॉस्पिटल एक मोठं हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं आणि अनेक रुग्णांची सेवा त्यांच्या माध्यमातून होत असते। MBBS MS सर्जरी त्यांनी केलेला आहे, FAMAS FIAGES आणि बऱ्याच अशा डिग्री आहेत त्यांच्याकडे। लॅप्रोस्कोपी, गॅस्ट्रोइंटेस्टिनल एंडोस्कोपी, हर्निया आणि जनरल सर्जन म्हणून त्या कार्यरत आहेत। असोसिएट प्रोफेसर जनरल सर्जरी म्हणून ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये त्या गेली 15 वर्ष कार्यरत आहेत। तसंच अनेक विद्यार्थ्यांना देखील म्हणजे मेडिकल स्टुडंट्सना त्या आपला अनुभव आणि शिकवत असतात। तर आज सगळा त्यांचा डॉक्टरी पेशाचा अनुभव आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। डॉक्टर प्रिया, कसं वाटतंय आमच्या या स्टुडिओमध्ये येऊन तुम्हाला? पहिल्यांदा मी तुम्हाला खूप धन्यवाद देईन, तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलंय आणि नवरात्रीच्या या शुभ दिनी आणि जे आपला हा कालावधी असतो जिथे सर्व महिला आणि दुर्गा माता, देवी माता यांच्या आशीर्वादाने आपण आजपर्यंत सगळ्या महिला ज्या लढत आहोत, आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात पुढे जात आहोत, चूल मूल सगळं सांभाळून पुढे जात आहोत, त्या क्षणी तुम्ही मला इथे बोलवून त्याच्याबद्दल मी धन्यवाद तुमचे व्यक्त करतो। आणि सगळ्या डॉक्टर प्रिया आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। डॉक्टर प्रिया, तुम्ही लहानपणीच ठरवलं होतं का की जनरली आपण मुलं कसं लहान असतानाच आपलं एक दिशा ठरलेली असते, निदान 8वी 10वी पर्यंत गेलो की बुवा चला आपल्याला डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, कलाकार व्हायचंय असं आपण ठरवलेलं असतं। तसं मी सुरुवातीलाच ठरवलं होतं की मला निवेदन या क्षेत्रात जायचंय, मीडियामध्ये काम करायचंय। तर तुम्ही असं ठरवलं होतं का आधी? खरं सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेला मी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना त्यावेळेला असं आजच्या सारखं करिअर काय करायचं किंवा पुढे जाऊन तुला काय व्हायचंय ह्याच्याबद्दल एवढं एम्फॅसिस नव्हतं त्यावेळेला। अच्छा, मी 11वी 12वीला असताना म्हणजे गणित हा विषय माझा एक आवडता विषय होता आणि बायोलॉजी वगैरे ह्याच्यामध्ये माझा कल जास्त होता त्यावेळेला, म्हणून मी डॉक्टरी हा पेशा त्यावेळेला निवडला। आणि म्हणजे अभ्यासात गती चांगली असल्यामुळे एंट्रन्स एक्झाम मध्ये मला चांगलं यश मिळून मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मला मिळालं। म्हणजे तेव्हा असं स्पेसिफिक ठरवलं नव्हतं? नाही, म्हणजे होत गेलं तेव्हा की म्हणजे असं जाणून बुजून की आपल्याला डॉक्टरच व्हायचं। मी माझ्या अख्ख्या कुटुंबात मी एकटेच मुलगी डॉक्टर आहे। आमच्याकडे टीचर प्रोफेशन मध्ये लोक जास्त आहेत आणि माझे 2 मावस भाऊ आहेत, ते पण डॉक्टर आहेत। अच्छा, ओके। म्हणजे बॅकग्राऊंड नसताना आणि एक महिला डॉक्टर होणं हे फार, म्हणजे मला तुमच्याकडे पाहिल्यावर आठवतंय ते डॉक्टर आनंदीबाई जोशी, ज्या पहिल्या महिला डॉक्टर ज्यांनी म्हणजे खरंच त्यांच्यामुळे आपल्याला एक दिशा मिळते। आणि सावित्रीबाई फुलेंचा सुद्धा आज उल्लेख करायला हवा। त्यांनी जर आपल्याला मुलींना शिकायला पाठवलं नसतं किंवा त्यांनी जर शिकवलं नसतं तर आज आपण एवढा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला नसता। तर नक्कीच आपण डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि सावित्रीबाई फुले यांना देखील, आपण सावित्रीच्याच ज्योती आहोत, तर या नवरात्री निमित्त त्यांनाही स्मरण करूया। डॉक्टर, मग कसं म्हणजे शिक्षणाचा म्हणजे 5-5.5 वर्षाचा कोर्स असतो, MBBS ची डिग्री असते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुम्हाला शिक्षण घेताना 5.5 वर्षाचा अभ्यासक्रम नंतर इंटर्नशिप करताना कसा अभ्यासक्रम होता? इथे मी एक नमूद करू इच्छिते की माझी आई एक माध्यमिक शिक्षिका असल्यामुळे आमच्या घरात शिक्षणाचं महत्व आधीपासूनच होतं। म्हणजे आम्ही दोघी बहिणी भाऊ आहे एक, तर तिघेही शिक्षणात आम्ही आईच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे गेलो आणि अभ्यास हा करायचा लहानपणापासून अभ्यासावरती जास्त लक्ष होतं। त्याच्यामुळे तो जो 5.5 वर्षाचा जो कोर्स आहे MBBSचा, 4.5 वर्षाचा कोर्स असतो आणि 1 वर्षाची इंटर्नशिप असते, तर तो, आणि त्याच्यासाठी आम्हाला एंट्रन्स एक्झाम होत्या, म्हणजे तेव्हापासून एंट्रन्स एक्झाम चालू झालेल्या होत्या। तर मी एंट्रन्स एक्झाम मधूनच म्हणजे मार्कलिस्ट मध्ये माझा चांगला नंबर आल्यामुळे मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं।
तर 4.5 वर्षाचा कोर्स आणि मी एक छोट्या गावातनं आहे आणि त्याच्यानंतर मी एमबीबीएसचं शिक्षण करण्यासाठी बीजे मेडिकल कॉलेज पुणे आणि ससून हॉस्पिटल इथे माझं ऍडमिशन झालं. तर सुरुवातीला थोडंसं वाटतं आपल्याला की हे थोडंसं जड जातंय असं, पण प्रयत्न चालू ठेवले आणि अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि इंटरेस्ट येत गेला प्रत्येक गोष्टीमध्ये. तर ते झालं शक्य माझ्याकडे आणि मी ते आनंदाने केलं. नक्कीच. आता हॉस्पिटलमधला म्हणजे ससून आणि बीजे मेडिकलचा तुम्ही उल्लेख केलात. पुणे एक ऑलरेडी असं शहर आहे की जिथे बरेच म्हणजे भारतभरातले विद्यार्थी येतात आणि चांगल्या चांगल्या शैक्षणिक संस्था ह्या पुण्यात आहेत, त्यामुळे त्याला एक विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. आणि त्या मी स्वतः पुण्यात राहिले त्यामुळे पुण्याचं माझी अटॅचमेंट आहे. 5 वर्ष मी सुद्धा पुण्याला होते मॉडर्न कॉलेजला. सो तेव्हा पुण्याच्या त्या वास्तूच म्हणजे फर्ग्युसन कॉलेज म्हणा, तुमचं आता बीजे मेडिकल कॉलेज म्हणा, किती सुंदर त्या ब्रिटिश कालीन वास्तू आहेत. तर त्या वास्तूमध्ये आपल्याला शिकायला मिळणं हे सुद्धा एक भाग्याची गोष्ट आहे. आणि बीजे मेडिकल कॉलेज तुम्ही कॉलेज बघितलं स्वतः, बिल्डिंग इतकी सुंदर आहे आणि तिथे अभ्यासाचं वातावरण आहे. अकॅडमिक्स खूप चांगले आहेत आणि सगळं शिकवणाऱ्या मला जे टीचर्स होते सगळ्यांचं लक्ष की ह्या मुलांनी जास्तीत जास्त शिकावं. त्याच्यामुळे लेक्चर्स आमचे खूप व्यवस्थित व्हायचे आणि अटेंड पण मी व्यवस्थित केले. तर त्या लेक्चर्समुळे एक्झाम्समध्ये मला खूप फायदा झाला. आणि त्याच्यानंतरची जी इंटर्नशिप केली हॉस्पिटलमध्ये, मी म्हणजे असं गर्वाने सांगेन की मी एकही दिवस इंटर्नशिपचा मिस नाही केला किंवा दांडी मारली नाही. आणि त्याचा मला तेव्हाचा उपयोग अजून पण मला माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये होतो. कारण ती एक पायरी असते आमच्या करिअरची म्हणा, जे इंटर्नशिप आपण एमबीबीएस नंतर करतो, ही एक पायरी असते की सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला तिथे शिकायला मिळतात. आणि त्याच्यात त्या इंटर्नशिपमध्ये सगळ्या विषयांमध्ये 1 महिना, 1.5 महिना, 1 महिना, 1.5 महिना असं काम करावं लागतं. तर मी माझं जे डिसिजन आहे पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन कशात करायचं हे माझं इंटर्नशिपच्या बेसिसवरती मी ठरवलं होतं. त्याच्यामुळे आणि बीजे मेडिकलच्या त्या सर्व शिक्षकांच्या म्हणजे अतिशय उत्तम शिकवायचे ते. आणि पेशंट्स खूप आहेत ससून हॉस्पिटलला. ते एकच गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, म्हणजे आता वाढले थोडे, पण त्या काळचं सांगते मी तुम्हाला. 2001 माझं ऍडमिशन झालंय पुण्यामध्ये. त्यावेळेला 2006 मध्ये माझी इंटर्नशिप चालू झाली. तर पेशंट इतके जास्त आणि खूप गरजू पेशंट असायचे. म्हणजे तेव्हापासूनच माझ्या मनात हे यायला लागलं की ह्यांना आपली गरज आहे आणि आपण हे एवढं कठीण शिक्षण करतोय तर आपण ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी त्याचा उपयोग करू. त्याच्याचमुळे मी क्लिनिकल ब्रांचमध्ये म्हणजे सर्जरी जे आहे माझं पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन, ते क्लिनिकल ब्रांचमध्ये मी ऍडमिशन घेऊन पुढचं माझं करिअर त्याच्यात केलं. सर्जरी म्हटल्यावर फार क्लिष्ट विषय आणि सर्जरी म्हटल्यावर म्हणजे मला साधं रक्त म्हणजे साधं खरचटलं, रक्त आलं तरी पण असं हादरून जातो माणूस. अशी म्हणजे माझी मानसिकता तशी आहे. आणि जनरली स्त्रियांकडे एक भावनात्मक असा कॉर्नर असतो. आणि जेव्हा जेव्हा रक्त पाहतो आणि तुम्ही सर्जरीमध्ये तर रोज रक्त पाहत असाल म्हणजे यू आर युज टू इट नाव. पण तरी सुद्धा जेव्हा सर्जरी हा विषय शक्यतो महिला या वाटेला जात नाही. महिला कशा जनरली चला ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट अशा होतात किंवा डेंटिस्ट होतात. महिलांचा म्हणजे डॉक्टरकीचं शिक्षण म्हणजे ह्या स्ट्रीम्सकडे जास्ती असतं, सर्जरीकडे जास्ती महिला वळत नाहीत. तर तुम्ही मला वाटतं एक युनिक पर्सनॅलिटी आहात. महिला म्हणून सर्जरीकडे जाण्याचा काय मानस होता? कसं आहे, महिला तुम्ही म्हटला की थोडंसं रिझर्व्ड काइंडनेस किंवा ह्या फील्डमध्ये नको जायला किंवा असं, हे एक बाजू झाली महिलांना. पण दुसरी बाजू त्याच बाजूला ती कणखर असते आणि तिने जे ठरवलं ते ती पूर्ण करू शकते. हे एक भाग झाला. आणि दुसरा म्हणजे सर्जरी मी एक त्याच्याकडे असं ऍज अ कला आर्ट म्हणून बघते. आणि आपल्याकडे येणारा जो पेशंट आहे तो त्याला वेदना होत आहेत, कॅन्सरची गाठ आहे किंवा हे सगळं आहे, तर याच्यातनं मी याला कसं बाहेर काढू आणि मी याला त्याचा पूर्ण आजार मिटवून ह्याला चांगल्या लाईफ कसं याला मिळेल हे बघू, ह्याच्याकडे माझा फोकस जेव्हा शिफ्ट होतो आपला, त्यावेळेला ते रक्त बघणं किंवा कटिंग करणं किंवा याच्याकडे आपला फोकस शिफ्ट होतो. मग ती आपल्याला उभारी मिळते. आणि तो पेशंट जेव्हा खूप वेदनांमध्ये पेशंट येतात, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मी आहे, ऑलमोस्ट 3rd स्टेजला कॅन्सर बघायचं येतात किंवा इमर्जन्सीमध्ये पेशंट ते सगळीकडून ट्रीटमेंट घेऊन थकून भागून आलेले आणि आता ह्यांचं काही होणार नाही, तुम्ही बघा आता जेजेला जाऊन काय होतंय ते, असे पेशंट बघायच वेळेला जेजेमध्ये येत असतात, जेजे हॉस्पिटलमध्ये. तर असे जे वेदनादायक पेशंट ज्यांनी जगण्याची आशा सोडलेली असते, नातेवाईकांनी पण आशा सोडली, असे पेशंट जेव्हा ऑपरेशन करून त्यांना पूर्ण इलाज करून जेव्हा ते हसत हसत घरी जातात, ती आपल्या कामाची पोचपावती असते. आणि त्याच्यासाठी म्हणून मी
ह्या क्षेत्राकडे वळलेले आहे. नक्कीच या सगळ्या पेशंट्स बद्दल माहिती घेणार आहोत तुमच्याकडनं. पेशंट्स बरोबरचे तुमचं इंटरॅक्शन किंवा तुम्ही कसं डील करता त्यांच्याबरोबर आणि कसं त्यांना म्हणजे एक जगण्याची उमेद देता आणि कठीण अशा आजारातनं त्यांना बाहेर काढता. आणि खूप म्हणजे डॉक्टर म्हणजे दुसरा देवच असतो. आपण देव या नजरेने डॉक्टरांकडे पाहिलं जातं. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि या सगळ्या गप्पा अशाच सुरू ठेवूया. प्रेक्षक जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण डॉक्टर प्रिया अहिरे ज्या जे हॉस्पिटलला कार्यरत आहेत यांच्याशी आपण संवाद साधतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात डॉक्टर प्रिया अहिरे यांना ऐकता आहात. डॉक्टर प्रिया म्हणजे खूप चॅलेंजेस असतात डॉक्टर म्हणून, कारण येणारा प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो, प्रत्येक केस ही वेगळी असते. तर तुम्ही कसं म्हणजे त्यांना कसं डील करता हे एक उत्सुकता आहे. सपोज एक ऍक्सिडेंटल केस आली तर तुम्ही कशी डील करता? ऍक्सिडेंटल केसेस आमच्याकडे जेव्हा येतात त्या 24 तास चालू असतात. तर सुरुवातीला कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर त्यांना बघून मग ते रेफर करतात सर्जन्सकडे. मग इमर्जन्सी वॉर्ड आहे स्पेशली जे हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी वॉर्ड आहे, जिथे 24 तास डॉक्टर्स असतात. पेशंट आल्याच्या लगेच कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसरकडून सर्जनकडे येतो. त्याला सुरुवातीला बघितलं जातं आणि बऱ्याच वेळा पेशंट असे ऍक्टिव्ह ब्लिडिंग घेऊन येतात किंवा त्यांना चिट्स येतात त्या हेड इंजुरी झाल्यामुळे, ब्लिडिंग असतं चालू, बोन्स फ्रॅक्चर्स असतात. तर आम्ही त्यांना घेऊन तिथे पटकन एक ट्रायल, पटकन सगळ्या बॉडीचं एक्झामिनेशन असं क्लिनिकल एक्झामिनेशन करतो आणि लगेच ग्राउंड फ्लोअरला सिटी स्कॅन, एक्सरेज वगैरे सगळे आहेत. ब्लिडिंग आहे तर तिथेच मायनर ओटी पण आहे. म्हणजे सगळा कॉम्प्लेक्स एकाच ठिकाणी आहे ग्राउंड फ्लोअरला. तर इनिशियल ब्लिडिंगचं कंट्रोल करून बीपी बघितला जातो पेशंटचा. तो फॉल होत असेल तर त्याला लगेच आयव्ही फ्लुइड्स लावावे लागतात बीपी वाढण्यासाठी. काही पेशंट अगदीच एकदमच क्रिटिकल स्टेजमध्ये त्यांना श्वासाला नळी वगैरे घालून व्हेंटिलेटर वगैरे टाकून आणि मग ते सगळं कंपनी करून इमिजिएट सिटी स्कॅन वगैरे काय करायचं असेल तर तो आपण करतो. ट्रॉमाचे पण वेगवेगळे प्रकार आहे. हेड इंजुरीज असतात, पोटाचे ट्रॉमा असतात, बोन्सचे ट्रॉमा असतात. तर हेड इंजुरीच्या पेशंटला सिटी स्कॅन मध्ये बघितल्यानंतर आपण न्यूरोसर्जन्सकडे पाठवतो. ते त्याला गरज असेल तर लगेच ऑपरेशनला ते घेतात. आणि पोटाचे आहेत तर त्याच्यात स्प्लीनचे रप्चर असतात किंवा इंटेस्टाईन मध्ये होल पडतात. आता जे हा एरिया म्हणजे सराउंडिंग जो बघितला तुम्ही तर तिथे गनशॉट इंजुरीज खूप येतात किंवा तलवारनी मागलेलं आहे, कटथोट वगैरे येतात. त्यांना इमिजिएट सर्जिकल असिस्टन्स लागतो. तर तसे पेशंटला आपण लगेच प्रायमरी मॅनेजमेंट करून ऑपरेशन थिएटरला शिफ्ट करतो आणि हे 24 तासात कधीही आपण पेशंटला तिथे इमिजिएट सेवा प्रोव्हाइड करतो. वाव, खरंच. आणि ऍक्सिडेंटल केस म्हणजे असा ऍक्च्युली खरं तर हा खूप विषय वास्ट आहे. म्हणजे प्रत्येक केसचं डिटेलिंग आपण करू शकतो, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण अगदी आणि जस्ट तुमचा एक आढावा घेतोय तुमच्या सगळ्या कार्याचा. तर आता कॅन्सर सर्जरीज हा तुमचा हातखंड आहे, कारण कॅन्सर सर्जरीज ऑफ थायरॉइड, ब्रेस्ट, इंटेस्टाईन, सॉफ्ट टिश्यू, ट्युमर असं सगळं तुम्ही डील करता. तर कॅन्सर पेशंट बरे झाल्यावर ते जे त्यांची एक भावना असते ना, डॉक्टर तुम्ही मला बरं केलं, हे जेव्हा ते म्हणतात, असे काही अनुभव आले तुमच्या आयुष्यात? खूप आहेत. जे असं एक रेफरल सेंटर आहे किंवा टर्शरी सेंटर आहे महाराष्ट्राचं एक नंबरचं, जे सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे महाराष्ट्र शासनाचं. तर महाराष्ट्रभरातनं किंवा देशभरातनं पेशंट तिथे येतात जे हॉस्पिटलच्या नावाने, कारण सगळ्या सोयी सुविधा एका हॉस्पिटलमध्ये एका प्रिमायसेसमध्ये अवेलेबल आहेत आणि निष्णात डॉक्टर सगळ्या वेगळ्या वेगळ्या फॅकल्टीचे वेगवेगळ्या विषयाचे अवेलेबल आहेत. तर खूप लांबून पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांच्या सगळ्या इनिशियल ज्या चाचण्या काही घेऊन येतात, काही आपण आल्यानंतर करतो. ते विदिन सर्जिकल स्टेज आहे. कॅन्सरचे पण स्टेजेस असतात, स्टेज 1, 2, 3, 4. तर विदिन सर्जिकल स्टेज आहेत ते आपण त्यांना तिथे लगेच ऑपरेट करतो. आणि त्याच्यानंतर जे किमो रेडिएशन आहे, तर फिमेल पेशंट असतील समजा लेडीज, तर कामा हॉस्पिटल आमचीच ब्रँच आहे त्यांच्याकडे रेडिएशन वगैरे किमोथेरपी अवेलेबल आहे, तर आपण त्यांना ते अवेलेबल करून देऊ शकतो. आणि मी म्हणजे कॅन्सर आता तुम्ही हे म्हणताय म्हणजे ब्रेस्ट, थायरॉइड किंवा हेड अँड नेक, पॅराटिड किंवा इंटेस्टाईन मधले वेगळे इंटेस्टाईनचे पण 4-5 वेगळे, छोटी आतडी, मोठी आतडी, त्याच्या सेक्शन वाईज आहेत.
तर हे सगळे, आणि आता म्हणजे ओपन सर्जरी मी करतच होते आधी, पण हे सगळं आता जे इंटेस्टाईनचे आहे, पोटातले जे आहे, ते आपण लॅप्रोस्कोपीच्या थ्रू, म्हणजे मोठं त्यांना स्टिच न देता छोट्या छोट्या होल मधून, कारण मशीन्स वगैरे टेक्नॉलॉजी जे हॉस्पिटलमध्ये चांगली अवेलेबल आहे, तर ते आपण त्यांना विदिन ते ऑपरेटिव्ह स्टेज असेल तर त्याच्यावरती तिथे सर्जरी होते, ते आपण करतो. हेड अँड नेकचे असतील तर आपण प्लास्टिक सर्जरीचं डिपार्टमेंट पण आहे, मग ते आणि आम्ही असं टीम अप करून ते सर्जरी करतो, जेणेकरून त्यांचं रिकन्स्ट्रक्शन लगेच होतं. आता टाटा हॉस्पिटलमध्ये आधी पेशंट जायचे, पण टाटा खूप ओव्हरबर्डन्ड आहे, त्याच्यामुळे ते तिकडे ज्या आउटकम मिळतोय पेशंटला तो सगळं इथे जे मध्ये आम्ही पेशंटला देऊ शकतो. आणि त्याचं मला खरंच समाधान आहे की इथे जे पेशंट येतात त्यांना आम्ही जेवढं शक्यतो आहे, जर ऑपरेशनच्या स्टेजमध्ये असेल तर ऑपरेशन करून त्यांना ट्रीटमेंट देऊन पूर्ण पुढचं गायडन्स करून आपण त्यांना डिस्चार्ज करतो. ऑपरेशनच्या स्टेजमध्ये नसले जे पेशंट येतात तरी पण त्यांचं डायग्नोसिस बऱ्याच वेळा झालेलं नसतं किंवा चुकीचं असतं. खूपदा पेशंट चुकीच्या डायग्नोसिसमुळे चुकीची ट्रीटमेंट घेत असतात, तर ते जरा एक पूर्ण ओव्हरऑल त्याचं इन्व्हेस्टिगेट करून त्याला काय ट्रीटमेंटची गरज आहे ते गाईड करून आणि ज्या ज्या अवेलेबल ट्रीटमेंट आहे ते आपण देऊन त्यांना पाठवतो. आणि पेशंट म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आहे ही पोचपावती कामाची जी कुठेच मिळू शकत नाही. खरंच, नक्कीच. आणि डॉक्टर म्हटल्यावर रिसर्च पेपर हे आले, कारण तुम्ही वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जाता, वेगवेगळ्या सेमिनार्स कॉन्फरन्सेसमध्ये जाता, तेव्हा रिसर्च पेपर तुम्हाला प्रेझेंट करावा लागतो. इट अपग्रेड्स युअर नॉलेज. तर तुम्ही कधी रिसर्च पेपर्स तसे सादर केलेले आहेत? हो, केले आहेत मी, कारण मी मेडिकल कॉलेजमध्ये आहे आणि तिथं कामाचं व्याप बराच आहे आणि व्हरायटी ऑफ केसेस आम्ही बघतो. आणि जे रेअर डिसीजेस आहेत, जे वर्ल्ड लिटरेचरमध्ये एखाद दुसरी केस नोंद केलेली आहे किंवा नाहीच आहे, असे पण असतं की जे आपण पुस्तकात वाचलेलं आहे पण ऍक्च्युअली प्रॅक्टिसमध्ये आलेलंच नाही. असे जे केसेस आमच्याकडे येतात ते आम्ही ऑपरेट करतो. तसं मी बऱ्याचशा केसेस ऑपरेट केलेल्या आहेत ज्या खूप जगामध्ये एखाद दुसरी झालेली आहे किंवा नाही झाली अजिबात, किंवा तीच गाठ आहे पण त्याची साईज आम्ही खूप मोठी, म्हणजे मी 6-7 किलोच्या गाठी काढलेल्या आहेत, तर मेजर साईज असं. तर ते आम्ही लिटरेचरमध्ये नोट करतो, त्याच्यावरती रिसर्च करतो आणि ते जेणेकरून जगभरामध्ये हे लोकांचं नॉलेज वाढेल की हे असे असे डिसीजेस आहेत त्याच्यावरती इथे कोणीतरी केलेलं आहे. तर ते रिसर्च वर्क आम्ही, माझे स्टुडंट्स आहेत एमएसचे सर्जरीचे, तर त्यांचा मिळून आणि त्यांना पण मी गाईड करते आणि असं मिळून आम्ही ते रिसर्च वर्क करतो, पब्लिश करतो. आणि ओव्हरऑल इंडियामध्ये कॉन्फरन्स होत असतात, वेगळे वेगळे असोसिएशन्स आहेत सर्जन्सच्या इंडियामध्ये. जनरल सर्जन्सची आहे एक, मिनिमल ऍक्सेस सर्जनची आहे, गॅस्ट्रोइंटेस्टिनल सर्जन्सची आहे. या सगळ्या असोसिएशनची मी मेंबर आहे आणि त्यांची नॅशनल फॅकल्टी पण आहे. मग ते मला इन्व्हाइट करतात लेक्चर द्यायला किंवा प्रेझेंटेशन द्यायला, तर ते मी केलेलं आहे. खरंच ग्रेट. आणि बोलता बोलता तुम्ही उल्लेख केला तो मशिनरीजचा, कारण सर्जिकल्सना मशिनरीज दरवेळी आपण अपग्रेड व्हावं लागतं. तर आता इंडियामध्ये मशिनरी कशा प्रकारची अवेलेबल आहे आणि जे इंटरनॅशनल लेवलवर तुम्ही डॉक्टर्स काम करतात, तर इंटरनॅशनली आणि कम्पेअर्ड टू इंडिया तुम्ही कशी मशिनरीचं हे कराल, की आपण किती प्रगतीशील आहोत? आपण गेल्या 10-15 वर्षात मी म्हणेन की भारताने खूप मोठ्या प्रमाणावरती प्रगती केलेली आहे सगळ्याच क्षेत्रांमध्ये. म्हणजे जसं आपण मेडिकलमध्ये आम्ही अपडेट करतो प्रत्येक वेळेला, आणि तसंच आपलं इंजिनिअरिंग जे फील्ड आहेत किंवा मेकॅनिकल जे आहेत, मशिनरीज जे आहेत, सॉफ्टवेअर आहेत, इतके प्रगत झालेले आहेत. आपले भारतीय लोक खूप मेहनती आहेत, हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतं आणि त्याचा फायदा मेडिकल क्षेत्रामध्ये पण आम्हाला होतो. लॅप्रोस्कोपीचे सेट आहेत आमच्याकडे किंवा एनर्जी सोर्सेस म्हणतात त्याला, त्या सगळ्या लेटेस्ट ज्या आहे अवेलेबल त्या. आणि मला खूप गर्वाने मी सांगेन की जे हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी तंत्र, नवीन तंत्र जे येत आहेत ते सगळे लवकर अवेलेबल होऊन महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॉस्पिटल, म्हणजे खूप अतिशय सुधारित असे सगळे मशिनरीज आहेत. आता रिसेंटली रोबोटिक सर्जरी पण लॉन्च होणार आहे. अच्छा, अरे वा. आणि मला वाटतं AI तंत्रज्ञानाचा सुद्धा तुम्ही वापर आता लवकरच करू शकतो. आणि खरंच जसलो, जे हॉस्पिटल हे सगळे म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असल्यामुळे, BJ मेडिकल तुम्ही म्हणालात तसं, की त्यांना फॅसिलिटीज खूप आहेत, पण पेशंटचा ओढाही खूप आहे असं. आणि
थोडी पेशंटची गैरसोय होते गव्हर्नमेंट व्हायला असं वाटतं. पेशंटचा नंबर जास्त असल्यामुळे थोडंसं म्हणजे मी मान्य करेन ते की पेशंटचा नंबर खूप जास्त आहे. कारण आता मुंबईचे कॉर्पोरेट हॉस्पिटल म्हटले किंवा मुंबईच्या बाहेर गेला आपण तर खूप महाग होत चाललंय सगळं. त्यामुळे सगळ्या म्हणजे मिडल क्लास पेक्षा जे लोअर क्लास आहेत अजूनही आपल्यामध्ये ते सोशो इकॉनॉमिक स्टेटस आहे वेगळे, जे लोअर क्लास मधले पेशंट आहेत ज्यांना ह्या सगळ्या ज्या नव्या नव्या तंत्रांनी केलेले जे उपचार आहेत ते शक्य होत नाहीत. तर त्याच्यासाठी ते आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत, महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे, जीवनदायी योजना आहेत, ज्या त्या लोअर सोशो इकॉनॉमिक स्टेटा मधल्या पेशंट्सला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ह्या योजनेच्या अंतर्गत सगळी ट्रीटमेंट फ्री आहे. अच्छा. आणि म्हणून ती संख्या वाढते. हो, म्हणून पेशंट लांबून येतात आणि सगळेच असे मेजर जे आजार असतात ते प्रायव्हेट हॉस्पिटलच्या स्तरावरती शक्य होत नाही. बरोबर. कारण ते किचकट असतात. त्याच्यासाठी टीम मोठी लागते, क्रिटिकल केअर वाले लागतात चांगले, सर्जन स्वतः एक्सपिरियन्स असावे लागतात आणि रिस्क घेण्याची पण त्यांची तयारी असावी लागते. तर जनरली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या गोष्टी होत नाहीत, पेशंटला शक्य होत नाही गरिबीमुळे, असे सगळे पेशंट जे मध्ये येतात त्याच्यामुळे जेचा नंबर भरपूर वाढतो, पेशंटचा नंबर वाढतो. आणि मग त्याच्यामुळे थोडं पण असं नाही म्हणणार मी की 10 दिवस 15 दिवस काही होतच नाही पेशंटचं, तसं म्हणणं एकदम चुकीचं आहे. की थोडी गैरसोय होते पण हो नाही. मी असं विचारलं म्हणजे मध्यंतरी स्ट्राईकवर गेलेले काही डॉक्टर्स म्हणून मी हा प्रश्न विचारला. पण बरोबर आहे. स्ट्राईकचे कारण वेगवेगळे असतात, त्यांचं ओव्हरलोड होणं. बरोबर. ते मी तुम्हाला अजून एक क्लिअर करते की जे शिकणारी मुलं आहेत हे जे स्ट्राईकवरती जातात हे कधीच काम जास्त आहे म्हणून स्ट्राईकवर जात नाही. अच्छा. त्यांचे वेतनाचे काही इश्यू आहेत, राहण्याच्या कंडिशन्स आहेत, किंवा आता कलकत्त्यामध्ये जी झालेली घटना आहे अशाच घटनेला प्रोटेस्ट म्हणून आता तर जो आता लेटेस्ट जो स्ट्राईक झालाय त्याच्यासाठी होता. म्हणजे इट वॉज ऍक्सेप्टेबल. बरोबर. पण काम जास्त आहे म्हणून मुलं कधी स्ट्राईक. मी पण 3 वर्ष ज्याच्यामध्ये काम केलेलं आहे. तर काम जास्त आहे म्हणून आम्ही कुठलेही डॉक्टर्स काम जास्त आहे म्हणून ते स्ट्राईकवर जातात. अच्छा. ओके. बरं. आता तुम्ही मुलांना देखील शिकवता, त्याविषयी जाणून घ्यायचंय. म्हणजे तुम्ही मेडिकल टीचर म्हणून युनिव्हर्सिटी अप्रूव्ड गाईड आणि एक्झामिनर आहात. तर मुलांना शिकवणं हा सुद्धा एक मोठा चॅलेंजिंग आणि टास्क आहे. कारण येणारी पिढी आपल्याला काय प्रश्न विचारेल आणि त्यांचं नॉलेज किती ते शिकून आलेले आहेत हे आपली सुद्धा त्या परीक्षा होते. तर तुम्ही मुलांना कसं ट्रेन करता? मुलं आमच्याकडे MBBSचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीचा कोर्स आहे, मॉडर्न फार्मायकॉलॉजीचा कोर्स आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत ज्याच्यात MS जनरल सर्जरीचे मुलं हे आमच्या अंडर असतात. तर MBBSच्या मुलांचे लेक्चर्स घेणं, त्यांना क्लिनिकल केसेसला येतात, त्यावेळेला त्यांना मार्गदर्शन करणं आणि ICMRच्या अंडर त्यांचे प्रोजेक्ट्स असतात. तर ते मी 2 स्टुडंटचे ICMR प्रोजेक्ट गाईड आहे आणि मेंटर आहे 10 मुलांची. म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये 10 मुलं आम्हाला त्यांना मेंटरशिप म्हणून आम्हाला त्यांना अलॉट केलं जातं की त्यांचे ओव्हरऑल काय इश्यूज आहेत ते सॉर्ट आउट करायचे असतात. आणि जे MS मुलं आहेत, MS मुलं आमच्याकडे 6 महिन्याच्या रोटेशनवरती प्रत्येक वर्षाचे 2 मुलं असतात. ते युनिट म्हणून आम्ही काम करतो. म्हणजे रोजचे जे पेशंट ऍडमिशन्स आहेत, वॉर्डमध्ये त्यांची मॅनेजमेंट आहे, कोणाचं काय सर्जरी करायची आहे ती कशी करायची आणि ऑन टेबल त्यांना ऍक्च्युअली सर्जरी शिकवणं हे माझं काम आहे. ओके. म्हणजे हा त्यांना क्लिनिकलचा पोर्शन झाला. त्याच्यानंतर जे त्यांच्यासाठी त्यांना एक सिनॉप्सिस पहिल्या वर्षाला त्यांना सादर करावा लागतो युनिव्हर्सिटीला. तर मी युनिव्हर्सिटी अप्रूव्ड गाईड म्हणजे मला प्रत्येक वर्षी ह्या आमच्याकडे 32 मुलांची ऍडमिशन होतात प्रत्येक वर्षी MS साठी. तर 2 मुलांची मी गाईड आहे. तर ते गाईड म्हणजे एक सर्टन एक्सपिरियन्स झाल्यानंतर आम्हाला ते युनिव्हर्सिटीकडून अप्रुव्हल मिळतं की तुम्ही गाईड करू शकता ह्या मुलांना. असं शिकवतो तर आम्ही त्यांना नेहमीच, पण गाईड म्हणजे त्यांचा त्या सिनॉप्सिस आणि फायनली थिसिस जे 3ऱ्या वर्षाला ते सादर करतात बरोबर युनिव्हर्सिटीला. त्याच्यासाठी त्यांना टॉपिक देणं, त्याच्यासाठी त्यांना पेशंट काय घ्यायचे आहेत, काय काय क्रायटेरिया ते लावू शकतात, ह्याच्यात डिटेल गायडन्स त्यांना आम्हाला द्यावा लागतो. आणि फायनली त्यांचा जेव्हा थिसिस होतो एक्झामच्या आधी तो त्यात सबमिट करतात युनिव्हर्सिटीला. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि डॉक्टर प्रिया अहेरे यांच्याशी आपली संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहता जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा. आचार्य 90 FM
शेवटपर्यंत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात डॉक्टर प्रिया अहिरे यांचा सगळा अनुभव ऐकत आहात. डॉक्टर प्रिया, आता मला जाणून घ्यायचं, आपण स्टुडंट्सच्या माध्यमातून बोलतो आहोत, तर येणाऱ्या म्हणजे प्रत्येकाला डॉक्टर इंजिनियर व्हावं असं वाटतं, तर या सर्जरी फील्डकडे येणारे स्पेसिफिकली तुम्ही स्पेशलाइज आहात त्याच्यामध्ये, म्हणून विचार असं वाटेल की ज्या मुलींना सर्जरी करायची आहे किंवा ॲज अ सर्जन म्हणून काम करायचं आहे, तर त्यांना कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स अवेलेबल आहेत, कुठे कुठे ते जॉब अदर दॅन गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट हॉस्पिटल्स ते काय करू शकतात, आणि ते सांगा. आणि येणाऱ्या पिढीला काय मार्गदर्शन करा. येणारी पिढी खूप तणावाखाली आहे, खूप तणाव आहे, खूप जास्त स्ट्रेस आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे. त्याच्यामुळे मेडिकल फील्डला येणं हेच कौतुकास्पद आहे. कारण आता आधीच्या सारखं नाही, आता खूप सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्यात आणि जे त्याच्यातनं पण मेडिकल फील्डला येतात त्यांची तयारी असते. कारण हा कोर्स लेंदी आहे. मी स्वतः 12वी नंतर 12 वर्ष शिकलेली आहे आणि ह्याच्यानंतर पण अजून सुपर स्पेशालिटी 3 वर्षाचं असतं. जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं म्हटलं सर्जिकल फील्ड्समध्ये, तर त्याला खूप मनाची तयारी लागते, कणखर असावा लागतो तो माणूस. कारण ट्रेनिंग कठीण आहे, सर्जरीचं ट्रेनिंग कठीण आहे. पण मला आनंद होईल सांगायला, आता माझ्याकडे आमच्या कॉलेजमध्ये 32 असतात मुलं प्रत्येक वर्षी, त्याच्यातलं 10 ते 12 मुली येतात. वाव. म्हणजे आता हा जो आधीचा रेशो होता तो बदलायला लागला आणि बऱ्याचशा मुली यायला लागल्या आणि त्या खूप म्हणजे मुलांच्या खांद्याला खांदा मिळवून त्या सेमच त्यांचं पण आउटपुट असतो. त्या खूप मेहनती असतात मुली, महिला जनरलीच मेहनती असतात. तर हार्डवर्क करायची त्यांची तयारी असते आणि त्यांचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना वेगळे वेगळे पर्याय आहेत पुढे. आता मी गव्हर्नमेंट कॉलेजमधून MS झाल्यानंतर मी तिकडे जॉईन केलं, मी सिलेक्ट झाले MPSCतनं आणि आता मी कंटिन्यू करते कारण मला इथे कामाचं समाधान आहे. तर एक हे झालं गव्हर्नमेंटचं एक ऑप्शन आहे की तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये असिस्टंट प्रोफेसर, मग असोसिएट प्रोफेसर, मग प्रोफेसर या पोस्टवरती जाऊ शकतात. मग पुढे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट वेगवेगळ्या आहेत. तो एक मार्ग झाला. दुसरा मार्ग असा आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ते कन्सल्टंट म्हणून जॉईन होऊ शकतात किंवा गावाकडे काही आपल्या गावाकडे गेले सगळे तर त्यांचं प्रायव्हेट हॉस्पिटल तिथे डेव्हलप करू शकतात. 2-3 वेगवेगळ्या स्पेशालिटीचे लोक मित्रमैत्रिणी मिळून एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल टाकू शकतात. एक तो पण ऑप्शन झाला जर त्यांना त्यांच्या शहरात जाऊन राहायचं. बरोबर. आणखी एक मार्ग असा झाला की MRCS म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग आहे UKची, त्याच्यात MRCS आणि FRCS ह्या 2 डिग्रीज आहेत जे सर्जरी इथून झालेले असतात. ते ह्या त्या परीक्षेचे पण 2 भाग आहेत, पार्ट A आणि पार्ट B असं. ते सगळं परीक्षा वगैरे देऊन ते UK मध्ये जाऊन तिकडचं जे NHS सिस्टीम आहे त्यांची तिथे जाऊन जॉईन होऊ शकतात आणि तिथे पुढचं त्यांचं करिअर ते करू शकतात. म्हणजे खूप स्कोप आहे मुलं. आणि इव्हन आर्मी नेव्ही मध्ये सुद्धा लागतात पोलीस, म्हणजे स्पेशलाइज्ड डॉक्टर्स लागतात. आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुण्याचं, तिकडे पण सर्जरी वगैरे झालेले म्हणजे स्पेशलिस्ट जे लोक आहेत त्यांना ते वेगळं आर्मीचं पण ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि हे पण ते घ्यावं लागतं. ओके, खूप छान. आता थोड्या म्हणजे मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत, तर अगदी तुमच्या कला साधनेकडे वळते, कारण अगदी सॉफ्ट टोनवर जाऊया. फार आपण असं हार्ड बोललो. तर मॅडम उत्तम ड्रॉइंग करतात, म्हणजे माझी भेट एका आर्ट गॅलरीमध्येच झाली त्यांची आणि एवढे सुंदर पेंटिंग्स पाहून म्हटलं अरे हा म्हणजे कला, म्हणजे ही सुद्धा तुम्ही म्हणताय सर्जरी ही कला आहे, पण इतका सॉफ्ट, इतके सुंदर चित्र काढणारा माणूस डॉक्टर कसा असू शकेल असा मला प्रश्न पडला होता. तर त्या पेंटिंग्सची जी तुम्हाला आवड आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. मी आधी हे म्हणेन की डॉक्टर, आपण म्हणतो डॉक्टर आहेत पण ते हार्श असतील, पण डॉक्टर ही माणूसच आहे आणि दुसरी अशी एक कला जोपासली की ते केल्यामुळे इकडचा सगळा तणाव जातो आणि हे काम करायला पुन्हा उभारी मिळते. म्हणून मी म्हणजे पेंटिंग तर आहेच पण अजून 2-3 गोष्टी आहेत. पेंटिंगचं मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी शाळेत वगैरे असताना असं ते सकाळ पेपर यायचं तेव्हा ते पेंट करून मी पाठवत, म्हणजे तेवढ्या फक्त माझं तेव्हा लिमिटेड होतं आणि मध्यंतरी अभ्यासाच्या याच्यात मला ते जोपासायला वेळ मिळाला नाही. पण जसं कोविडचा टाइम आला सगळेच काही करू शकत, स्ट्रेसफुल होते खूप,
तर त्यावेळेला मी परत हे याला जागृत केलं आणि त्यावेळेला मी पुन्हा प्रयत्न केले. मी ते घडत गेले माझ्या हातात आणि त्यातले काही पेंटिंग्स तुम्ही एक्झिबिशन मध्ये बघितलेच. तर त्याच्यामुळे मला जरा कामाला आणखी प्रेरणा मिळते. हा, नक्कीच एक सपोर्टिव्ह होतो आणि आपण एक्सप्रेस होऊ शकतो त्या माध्यमातून. नक्कीच. आणि आता पुढे काय करण्याचा मानस आहे तुमचं? फ्युचर प्लॅन्स सध्या ज्याच्यामध्येच मी कंटिन्यू करते आहे. अजून नवीन नवीन चॅलेंजेस येतात. म्हणजे सर्जरी हे इतकं व्हास्ट फील्ड आहे की तिथे देर इज ऑलवेज समथिंग टू लर्न. नवीन नवीन टेक्नॉलॉजीज अवलंबून नव्या सर्जरीज काय आहेत ते करण्याचं माझं कंटिन्यू राहीलच. आणि त्याच्यासोबत साइड बाय साइड मी माझं बाकीचे हॉबीज आहेत. क्लासिकल डान्स आहे ते आताच मी 1 वर्षापासून जॉईन केलेला आहे कथ्थकचा क्लास. लहानपणाची इच्छा होती. फिरण्याची तुम्हाला खूप आवड? फिरण्याची मला अत्यंत आवड आहे. कसं कामाच्या याच्यात टाइम मिळत नाही, पण आम्ही युनिव्हर्सिटीला टीचर असल्यामुळे आम्हाला वर्षातनं 2दा एक छोटीशी वेकेशन मिळते. तर मी प्रयत्न करते की प्रत्येक वेळेला मी कुठेतरी जाऊन तो भाग बघून यावा. कारण हे जग खूप सुंदर आहे, भारत खूप सुंदर आहे, महाराष्ट्र खूप सुंदर आहे. तर कुठली तरी एक जागा जाऊन बघणं आणि त्यात नेचरमध्ये विलीन होणं मला खूप आवडतं. वा, नक्कीच. डॉक्टर, तुमच्या या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि एवढ्या सगळ्या पेशंट्सचे तुम्हाला म्हणजे आशीर्वाद आहेत, त्यांना तुम्ही खूप पुण्य जमा केलेला आहे. तर याच पुण्याचा सगळ्या आणखी अधिकाधिक पेशंट्सना तुमचा उपयोग व्हावा अशीच सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हाला नवरात्रीच्या पुनश्च शुभेच्छा, येणाऱ्या दिवाळीच्याही शुभेच्छा. आणि आज तुम्ही जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल मी खूप मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. तर प्रेक्षक हो, आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात डॉक्टर प्रिया अहिरे मॅडम यांचा संवाद घडवून आणला, त्यांचा सगळा अनुभव जाणून घेतला. तुम्हाला हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. थँक्यू. Acharya 98